हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा, स्टँडर्ड 5th स्कॉलरशिपची एक्झाम आता जवळ आलेली आहे आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे स्टँडर्ड 5th स्कॉलरशिप एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे लँग्वेज इंग्लिशवर बेस हे क्वेश्चन आहेत आपले. चला तर सुरुवात करूया. बट व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्हाला 2026च्या स्कॉलरशिपची किंवा नवोदयची जर तयारी करायची असेल तर या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला आपली एक नवीन बॅच सुरू होत आहे. ती बॅच 2 महिने फ्री असेल. 2 महिने तुम्हाला 1 रुपया देण्याची गरज नाही, ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्यानंतर एकदम मामूली फीमध्ये आपण ती बॅच सुरू करणार आहे. त्या बॅचमध्ये स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत म्हणजे एक्झामपर्यंत तुमचे लाईव्ह क्लासेस होणार आहेत. संडेला तुमची टेस्ट असेल, ऑनलाईन सपोर्ट असेल, पेपरपर्यंत तुम्हाला प्रत्येक घटकावर व्हिडिओ मिळेल, टेस्ट मिळेल आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टीवर इथे आपण मार्गदर्शनसुद्धा करणार आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही आम्हाला आताच व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा 73 85 11 77 83 वर. चला तर सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10th नंबरचा क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲज अ होमवर्क दिला होता. बघू त्याचा आन्सर इथे काय आहे ते तुम्ही सॉल्व केलंच असेल, पण तरी पण आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर आन्सर द्यायचा असेल तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. बघा इकडे आता 10th नंबरचा क्वेश्चन आहे बघा आपला इथे. विच रोड साईन डज नॉट मॅच इट्स डिस्क्रिप्शन. म्हणजे डिस्क्रिप्शन अँड रोड साईन हे मॅच करत नाहीत. हे आपल्याला इथं बघायचं की कुठल्या ऑप्शनमध्ये आहे. बघा, पब्लिक टेलिफोन आणि हे साईन हे मॅच करतं, कारण पब्लिक टेलिफोनचं साईन हेच आहे. फर्स्ट एड पोस्टचं साईनसुद्धा हेच आहे. पेट्रोल पंपसुद्धा हेच आहे. रेल्वे क्रॉसिंगचं हे इनकरेक्ट आहे. ओके, हे इनकरेक्ट आहे. हे तुम्हाला काय दाखवतं, लेफ्ट डायरेक्शन दाखवतं. सो हे इनकरेक्ट आहे आणि आपल्याला हेच इथं फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे हे मॅच करत नाही विथ द डिस्क्रिप्शन. ओके, चला समोरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. इन्स्ट्रक्शन बघा फॉर द क्वेश्चन नंबर 11 to 13. Read the passage carefully and choose the correct answer from the options given. Okay, बघा. The Taj Mahal is situated on the river bank of Yamuna about 6 miles away from the city of Agra. It is one of the most famous and beautiful building in the world. Its beauty attracts the thousands of travelers to our country. They come every year from all part of the world to visit Agra and see the Taj. Under the clear cloudless sky, in the light of the full moon, the Taj has a beauty that no one can forget, and the still water of the pool before it reflects the building and adds its beauty. Emperor Shah Jahan, the grandson of Akbar, बघा, शहाजहान तो ग्रँडसन होता अकबरचा, build the Taj, त्यांनी ताज इथं बांधलेला आहे. He built it in the loving memory of his queen Mumtaz Mahal, who he loved much. The building stands on large quadrangle platform. The quadrangle is a 960 feet long and 329 feet wide. सिंपल पॅसेज आहे आणि ह्या पॅसेजच्या रिलेटेड काय आहेत काही क्वेश्चन्स आहेत. द ताज महल वॉज बिल्ड बाय, कुणी बांधला होता ताजमहल रे? ओके, शहाजहानने बांधला होता. करेक्ट, शहाजहान. ओके, द ताजमहल स्टँड ऑन, कशावर तो स्टँड आहे तर क्वाड्रँगल प्लॅटफॉर्मवर. आताच आपण रीड केलं त्याच्यामध्ये बघा, शहाजहान वॉज द ग्रँडसन ऑफ अकबर. राईट, ग्रँडसन ऑफ द अकबर, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे.
नेक्स्ट आहे फाइंड द नंबर ऑफ प्रोनाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स. इफ आय डोंट ब्रिंग देम दे विल किल मी. सो आय, देम, दे अँड मी. इथे काय आहेत 4 प्रोनाउन्स आहेत. सो ऑप्शन 4 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. इन्सर्ट द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. कुठलं प्रिपोजिशन आपण यूज करणं इथं बघा. दे आर मॉन्स्टरस ब्रिस्ट. दे आर मॉन्स्टरस बिस्ट. ओके, विथ इथं यूज करणार, टू नाही. ओके, दे आर मॉन्स्टरस बिस्ट विथ बॉडीज लाईक बियर अँड हेड लाईक टायगर्स. विथ येतं इथं करेक्ट. ऑप्शन 2 इज करेक्ट. देन बघा, आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन फॉर द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. रोज इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर इन द गार्डन. ओके, गार्डनसोबत कम्पेअर करतो ना, तर गार्डनमध्ये कसं आहे मोस्ट ब्युटिफुल मी सुपरलेटिव्ह डिग्री आपल्याला यूज करावी लागेल. सो ऑप्शन 2 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट पंक्च्युएशन मार्क विल यू पुट ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. दे शॉवर्ड ॲरो ऑन द सोल्जर ऑफ द ॲथेन्स डिडंट दे. सो हा काय क्वेश्चन टॅग आहे, तो एंडिंगला काय असेल क्वेश्चन मार्क असेल. सो ऑप्शन 3 तुमचं काय येतं करेक्ट येतं. विच वन इज नॉट अ कंपाऊंड वर्ड. डुअर स्टेप कंपाऊंड वर्ड आहे. एअरपोर्ट कंपाऊंड वर्ड आहे. बर्थ आणि डे कंपाऊंड वर्ड आहे. स्पून नाही आहे. तर ऑप्शन 1 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. ते तुमचं काय आहे कंपाऊंड वर्ड नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण लेटरचे रिलेटेड क्वेश्चन्स बघणार आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुमच्याकडे जर कुणी असेल ज्याला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता.